गरिबांचा होता तो आवाज, त्यांच्या लेखणीत होता गाज. गरिबांचा होता तो आवाज, त्यांच्या लेखणीत होता गाज. शोषितांसाठी लढला खरा, अण्णाभाऊ साठे चमकता तारा. शोषितांसाठी लढला खरा, अण्णाभाऊ साठे चमकता तारा. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव चंदन प्रशांत मट्टाळ आहे. मी आता 6वी शिकत आहे. आज मी तुम्हाला अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी मनोगत व्यक्त करणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे साहित्यिक आणि समाजसुधारक होते. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला. त्यांचे खरे नाव तुकाराम भाऊराव साठे व वडिलांचे नाव भाऊराव साठे आणि आईचे नाव वालुबाई असे होते. त्यांनी तमाशा, लोककथा, पोवाडे इत्यादीच्या माध्यमातून लोकांना जागृती केली. त्यांनी फकीर ही प्रसिद्ध कादंबरी लिहिली. त्यांनी आयुष्यभर गोरगरीब व श्रमिकांसाठी संघर्ष केला. दुर्दैवाने 18 जुलै 1961 रोजी त्यांनी आखेचा श्वास घेतला. त्यांचे कार्य आजही आपल्याला प्रेरणा देतात. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.